कबड्डी 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 खेळ विरुद्ध देवा स्पोर्ट्स बोरली संघ एक हाय व्होल्टेज सामना मैदानामध्ये रंगणार आहे। या ठिकाणी नाणेफेकी होते। रसिक वर्ग अगदी या ठिकाणी मागील सामना देखील एक चुरशीचा सामना झाला। हा सामना देखील या ठिकाणी चुरशीचा रंगणार आहे, याची नोंद मात्र रसिक वर्गाने या ठिकाणी घ्यायचं आहे। रंग लाल मातीचा खेळ निधड्या छातीचा, कोण हरणार कोण जिंकणार, दिव्यागर प्रीमियर लीग पर्व पहिले या स्पर्धेचा अंतिम विजेतापद कोण पटकावणार, हा येणारा काळ मायबाप रसिको या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। एक सुंदर सामना मैदानामध्ये रंगतोय। अर्थातच देवा स्पोर्ट्स बोरली विरुद्ध अकमल कादरी युवा प्रतिष्ठान म्हसळा संघ। नाणेफेकी या ठिकाणी झालेली आहे। विनंती असेल पंचांना या ठिकाणी की आपण सामना देखील या ठिकाणी जलद चालू करायचा आहे। मागील सामना या ठिकाणी खेळून आलेला संघ अकमल कादरी युवा प्रतिष्ठान म्हसळा विरुद्ध संघ असेल देवा स्पोर्ट्स बोरली संघ। एक सुरेख सामना मैदानामध्ये रंगतोय। अर्थातच पण एक चुरशीची लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। या सामन्यामध्ये आपण पाहतोय विनंती देखील असेल पंचांना की आपण देखील या ठिकाणी हा सामना या ठिकाणी चालू करायचा आहे। चालू सामना मैदानामध्ये रंगतो। अर्थातच देवा स्पोर्ट बोरली संघ विरुद्ध संघ आहे अकमल कादरी युवा प्रतिष्ठान म्हसळा। चढाई मार्फत पाहायला मिळतोय देवा स्पोर्ट्स बोरली संघाकडनं जर्सी क्रमांक 7 सूरज याची चढाई आपल्याला पाहायला मिळते। अर्थातच डाव्या कोपऱ्यामध्ये या ठिकाणी चढाई पाहायला मिळते आणि एका खेळाडूचा बळी घेऊन या ठिकाणी आपल्या तंबूमध्ये या ठिकाणी सुखरूपपणे दाखल या ठिकाणी गुणांचा श्री गणेश आपल्याला पाहायला मिळतोय। अर्थातच देवा स्पोर्ट्स संघाचा पहिल्याच चढाईत यश संपादन केलं ते म्हणजे सूरज यानं एक सुरेख सामना मैदानामध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। मित्र एक सुरेख आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय। अर्थातच श्री सुवर्ण गणेश दिव्यागर यांच्या माध्यमातून अर्थातच सन्मान्य श्री
सिद्धेजी जयंतराव कोसबे यांच्या माध्यमातून एक यशस्वी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते. आज दोन तालुक्याला या ठिकाणी आज एकत्रित केलं. आज एकत्रित करून खरोखर एक चांगला प्लॅटफॉर्म या ठिकाणी निर्माण करण्यासाठी आज आपल्या ग्रामीण भागातील खेळाडू आज चांगला प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी सिद्धेजी तुमची धडपड खरोखरच एक यशस्वी या ठिकाणी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते. परंतु बोनस गुण या ठिकाणी प्रयत्न होता तो म्हणजे सूरज याचा, परंतु त्याला पुन्हा एकदा प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 7. मागील सामन्यामध्ये सुरेख खेळी या चढाईपट्टूने केले होते. डाव्या कोपऱ्यात या ठिकाणी चढाई आपण पाहतोय. अर्थातच जर्सी क्रमांक 7 सुरेख सामना आपण या ठिकाणी मैदानामध्ये पाहणार आहोत. परंतु एक मजबूत क्षेत्ररक्षण आपण पाहतोय ते म्हणजे देवा स्पोर्ट्स बोर्ली संघाकडनं. अर्थातच सूरज सुजय याच्याकडनं पकड पाहायला मिळाली. चढाई मार्फत जर्सी क्रमांक 7 सूरज याची चढाई, ज्याच्या वारंवार चढाई आपण या ठिकाणी पाहतोय तो म्हणजे सूरज. पहिले चढाईत अगदी गुण संपादन केलं होतं ते म्हणजे सूरज यानं. एक मजबूत भक्कम संघ, एक अनुभवाचा साठा असलेला हा संघ या ठिकाणी आपण पाहतोय तो म्हणजे देवा स्पोर्ट्स बोर्ली संघ. चढाई मार्फत पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 9 डाव्या कोपऱ्यामध्ये या ठिकाणी चढाई करतोय. आपले दोन खंदे मोर या ठिकाणी ढासळून पडले, त्यांना जीवदान देण्याचा प्रयत्न, परंतु त्याला प्रत्युत्तर श्रुतिक वाणी. धोक्याची घंटा थर्ड रेड साठी आमंत्रित केलंय ते म्हणजे श्रुतिक वाणी. याला पाहूया गुण संपादन करतोय का श्रुतिक. सुरेख चढाईपटू आपण पाहतो श्रीवर्धन संघाचा एक अष्टपैलू खेळाडू श्रुतिक वाणी आणि सुरेख खेळाडू टिपला इथे. श्रुतिक यानं गुण मिळतोय देवास्फोट बोर्ली या संघाला. विकास डापले आपण प्रेक्षकांमध्ये कुठे असाल तर आपण या ठिकाणी आपली यजमान मंडळानं बसण्याची व्यवस्था केलेली आहे. आपण या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन स्थान आपण व्हायचं आहे. रिकामे आता मागे परतलाय, त्याला पुन्हा एकदा प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 7 सूरज याची वारंवार चढाई आपण या ठिकाणी पाहतोय. मसा संघाचे 3 खंदे मोरे या ठिकाणी ढासून पडले, त्यांना जीवदान देण्याच्या प्रयत्नामध्ये असेल तो म्हणजे मसा संघ. पाहूयात गुण प्राप्त केलाय तो म्हणजे सूरज यानं. मागील 3 चढाईमध्ये गुण प्राप्त केला आणि धोक्याची घंटा वाजले. थर्ड रेड साठी आमंत्रित केलंय. जर्सी क्रमांक 5 मसा संघाचा हा चढाईपट्टू, एक छोटासा चढाईपट्टू. पाहूया गुण संपादन करतोय का आपल्या संघासाठी. गुणांचा श्री गणेशा करतोय का, परंतु मजबूत क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल अर्पित याच्याकडनं पाहायला मिळालं. परंतु ज्याची वारंवार चढाई आपण पाहतोय अर्थातच सूरज याची चढाई आपण मैदानामध्ये पाहतोय. मागील काही क्षणामध्ये ज्याच्या वारंवार चढाई आपण पाहत आलोय तो म्हणजे सूरज. आणि सुंदर या ठिकाणी मजबूत क्षेत्ररक्षण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु धडपड पाहायला मिळते. गुण संपादन करेल का या ठिकाणी. देवा मोटार्स जिंकली तर भंडारी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. कुमार भंडारी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. तसेच सुरेख सामना या ठिकाणी मैदानामध्ये रंगतोय. सूरजने मागील चढाईमध्ये गुण प्राप्त केले होते, परंतु या चढाईमध्ये तो बाद झाला. तसेच जो आपण या ठिकाणी हा जो व्यासपीठ आहे हा व्यासपीठ फक्त मान्यवरांसाठी आहे. खेळाडूंना विनंती असेल की कोणताही खेळाडू त्या ठिकाणी बसणार नाही. या ठिकाणी बॅरिकेड्स आहेत बसण्यासाठी. या ठिकाणी आपण खाली बसून या ठिकाणी सामन्याचा आस्वाद घ्यायचा आहे. अर्पित मागे परतला, त्याला पुन्हा एकदा प्रत्युत्तर या ठिकाणी असेल जर्सी क्रमांक 3. पाहूया गुण संपादन करतोय का. एक सुरेख सामना या ठिकाणी मैदानामध्ये रंगताना या ठिकाणी पाहायला मिळतो. अर्थातच मसा विरुद्ध देवास्फोट बोर्ली. चढाई मार्फत श्रुतिक वाणी श्रीवर्धन संघाचा एक उत्कृष्ट चढाईपट्टू आपण पाहतो, ज्यांनी मागच्या थर्ड रेड मध्ये गुण संपादन केलं होतं. एक यशस्वी चढाई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. ओहो, सुरेख चढाईच्या प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळतं तो म्हणजे श्रुतिक वाणी याच्याकडनं.
एक चांगली खेळी करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे देवा स्पोर्ट्स बोरली संघ काहीशा गुणाच्या पिछाडीवरती आहे तो म्हणजे मसा संघ. आघाडी ही भरून काढायची असेल तर मात्र या ठिकाणी गुण संपादन करावे लागतील. तर पाहूया काय रणनीती असेल, कर्णधाराकडनं कोणती रणनीती या ठिकाणी आखली गेली असेल. सामन्यामध्ये स्वतः कर्णधार या ठिकाणी बाहेर होतोय, संधी दिले नौका खेळाडूला या ठिकाणी संधी दिले. चढाई मार्फत धोक्याची घंटा थर्ड रेड साठी आमंत्रित केलंय ते म्हणजे जर्सी क्रमांक 8 मसा या संघाचा हा चढाईपट्टू. पाहूया गुण संपादन करतोय का आपला संघ. काहीशा गुणांनी या ठिकाणी पिछाडीवरती आहे, ती पिछाडी या ठिकाणी भरून काढण्यासाठी जो प्रयत्न या ठिकाणी असेल. सूर्य एक मजबूत क्षेत्ररक्षण आपण पाहिलं गेलं ते म्हणजे अर्पित याच्याकडे आपण पाहत आलोय. मागच्या चढाईमध्ये देखील एक सूर्य या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं ते म्हणजे अर्पित यानं टीम ऑल आउट होते या ठिकाणी ती म्हणजे म्हसा संघ. एक सुरेख खेळी मैदानामध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच देवा स्पोर्ट्स बोरली संघ एक मजबूत संघ या ठिकाणी आपण पाहतोय. सुरेख सामना या ठिकाणी मैदानामध्ये रंगतो. अर्थातच देवा स्पोर्ट्स विरुद्ध मसा संघाच्या दरम्यान पाहूया बोनस गुण मारण्याचा या ठिकाणी प्रयत्न होता परंतु त्या प्रयत्नाला यश आलंय का. एक छोटा चढाईपट्टू या ठिकाणी परंतु अपयश पत्करावा लागला, रिकाम्या हाती मागे परतला. त्याला पुन्हा एकदा प्रत्युत्तर सूरज कांबळे मागील काही क्षणांमध्ये ज्याची वारंवार चढाई आपण या ठिकाणी पाहतोय तो म्हणजे देवा स्पोर्ट्स संघाचा हा खेळाडू सूरज कांबळे याची चढाई आपण पाहतोय. डाव्या कोपऱ्यामध्ये चढाई आपण पाहतो ती म्हणजे सूरज याची आपला संघ काहीशा गुणांनी या ठिकाणी आघाडीवरती आहे याची जाणीव त्याला देखील आहे परंतु तो देखील रिकाम्या हाती या ठिकाणी मागे परतलाय. त्याला पुन्हा एकदा प्रत्युत्तर असेल जर्सी क्रमांक 7 ज्याच्या वारंवार चढाई मागील सामन्यामध्ये आपण पाहायला गेल्या. पाहूया गुण संपादन करतोय का. गुण संपादन करावं देखील लागेल कारण का आपला संघ काहीशा गुणांनी या ठिकाणी पिछाडीवरती आहे, ती पिछाडी भरून काढावी लागेल. सूर्य एक क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण पाहिलं गेलं ते म्हणजेच देवा स्पोर्ट्स संघाकडनं आपल्याला पाहतोय. मध्यांतर होतोय, मध्यांतरानंतर या ठिकाणी गुणफलक असेल ते म्हणजे देवा स्पोर्ट्स बोरली संघ 11 गुण आणि अकमल कादरी युवा प्रतिष्ठान गुणफलक असेल 3. नाव मात्र 8 गुणाची या ठिकाणी आघाडी आहे ती म्हणजे देवा स्पोर्ट्स बोरली या संघाची. तर पाहूया ही आघाडी या ठिकाणी कायम टिकवून ठेवतोय का. तसेच अरुणजी केमनाईक यांकडून श्री सुवर्ण गणेश क्रीडा मंडळास रोख रक्कम 501 रुपयाची देणगी आली. मंडळ आपला अत्यंत अत्यंत आभार आहे, धन्यवाद. तसेच रमेशजी घरत ग्रुप ग्रामपंचायत शिस्ते माजी सरपंच रमेशजी घरत यांकडून श्री सुवर्ण गणेश क्रीडा मंडळास रोख रक्कम 1500 रुपयाची देणगी आली. मंडळ आपला अत्यंत अत्यंत आभार आहे, धन्यवाद. ग्रुप ग्रामपंचायत सरपंच शिस्ते आदरणीय चंद्रकांतजी चाळके यांकडून श्री सुवर्ण गणेश मंडळास रोख रक्कम 1500 रुपयाची देणगी आली. मंडळ आपला अत्यंत अत्यंत आभार आहे, धन्यवाद. तर आपण जातोय मैदानाकडे. या ठिकाणी चालू सामना या ठिकाणी मैदानामध्ये रंगतो. अर्थातच अकमल कादरी युवा प्रतिष्ठान मसा विरुद्ध सूर्य एक चढाई या ठिकाणी मैदानामध्ये आपण पाहायला मिळाली ती म्हणजे या चढाईपट्टूची 2 गुण या ठिकाणी प्राप्त केलेत. सूर्य एक मजबूत क्षेत्ररक्षण आपण या ठिकाणी मैदानामध्ये पाहतोय. अर्थातच मसा या संघाकडनं ही पिछाडी या ठिकाणी भरून काढावी लागेल, अशीच काहीशी खेळी या ठिकाणी रणनीती आखावी लागेल. तर पाहूया कशा प्रकारे या ठिकाणी खेळी असेल. येणारा काळ सांगेल की कोणता संघ या ठिकाणी विजय प्राप्त करेल. खेळाडूंनो
तुम्ही मनात असंच आणू नका की मी गेम चेंजर आहे. माझ्या मुले माझी टीम आहे, हा तुमचा गर्व आहे. कारण टीम मुळे तुम्ही आहात हे विसरू नका. कारण वाईट वेळेत टीम तुम्हाला पाठीशी घालते. खरोखरच पाहूया मैदानामध्ये सामना रंगतोय. अर्थातच देवा स्पोर्ट्स बोरली संघ विरुद्ध अकमल कादरी युवा प्रतिष्ठान म्हसळा संघ. थोडीशी रणनीती आखावी लागेल. काहीशी गुणाची पिछाडी या ठिकाणी आहे, ती म्हणजे म्हसळा संघाची. पाहूया ती पिछाडी भरून काढतोय का तो म्हणजे म्हसळा संघ. पाहूया कमबॅक कशा प्रकारे कमबॅक असेल या सामन्यामध्ये, ती म्हणजे म्हसळा संघाचं एक आगीवेगळी रणनीती या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळते. ती म्हणजे म्हसळा संघाकडनं चढाई मार्फत जर्सी क्रमांक सुरेख गडी टिपण्याचा प्रयत्न, परंतु यश संपादन होतोय का. तर खुशखबर असेल रोहन याला की आपण एका चढाईमध्ये 2 खेळाडू बाद केला तर राज दापले यांच्याकडून रोख रक्कम 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. रोहन याच्यासाठी खुशखबर असेल. रोहन याच्यासाठी खुशखबर असेल. आपण एका चढाईमध्ये 2 खेळाडू बाद केला तर राज डापले यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. थोडीशी रणनीती काहीतरी वेगळी या ठिकाणी आखली गेली. आपण पाहिलं गेलं ती म्हणजे म्हसळा संघाकडनं आपण पाहतोय. ओहो, खरोखरच चांगला सामना मैदानामध्ये रंगतो. मित्र, मी म्हटलं होतं की मागील सामना चालू होण्यापूर्वीच म्हटलं होतं की एक हाय व्होल्टेज सामना मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. मित्र, आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की हरलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहासच घडला पाहिजे. तर पाहूया आज कोणता संघ या ठिकाणी इतिहास घडवतोय. आज कोणता संघ या ठिकाणी अंतिम विजेतेपद प्राप्त करतोय. गुण संपादन केलंय म्हसळा संघाच्या चढाईपट्टून. पाहूया एक वेगळी रणनीती मैदानामध्ये पाहायला मिळते. प्रेक्षकांचा जल्लोष उत्साह या ठिकाणी खेळाडूंना या ठिकाणी प्रोत्साहन देतोय. एक हाय व्होल्टेज सामना देवा स्पोर्ट्स बोरली विरुद्ध अकमल कादरी युवा प्रतिष्ठान म्हसळा. एक सुरेख सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. चढाईवरती आपल्याला पाहायला मिळतोय सूरज देवा स्पोर्ट्स संघाकडनं. ओहो मित्र, काहीतरी वेगळी रणनीती या ठिकाणी आखली गेली. या ठिकाणी ऑफिशियल टाइमआउट असेल. खेळाडूला या ठिकाणी मार लागला आहे. थोडीशी रणनीती वेगळी आखली गेली. सामना या ठिकाणी बरोबरीमध्ये आहे. एक हाय व्होल्टेज सामना मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळतोय. कौस्तुभ अंबुलकर या ठिकाणी आपण समालोचन कक्षाला या ठिकाणी भेट द्यायची. कौस्तुभ अंबुलकर. एक हाय व्होल्टेज सामना मैदानामध्ये रंगतोय. अर्थातच अकमल कादरी युवा प्रतिष्ठान म्हसळा विरुद्ध देवा स्पोर्ट्स बोरली संघ. रसिक वर्गाचा या ठिकाणी प्रोत्साहन खेळाडूंना मिळतोय आणि खरोखरच थोडासा खेळामध्ये या ठिकाणी बदल आपल्याला घडून या ठिकाणी पाहायला मिळाला. तो म्हणजे अकमल कादरी युवा प्रतिष्ठान म्हसळा संघाचं मजबूत क्षेत्ररक्षण म्हसळा संघाकडनं, परंतु चढाई मार्फत जर्सी क्रमांक 7 देवा स्पोर्ट्स बोरली संघाकडनं ज्याची वारंवार चढाई पाहायला मिळते. एका गड्याचा बळी घेऊन या ठिकाणी आपल्या तंबूमध्ये या ठिकाणी सुखरूपपणे दाखल होतोय. एका गुणाची कमाई केली आहे. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. पाहूया 5 मिनिटांमध्ये काय बदल घडेल, काय रणनीती आखली जाईल येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला समजेल. परंतु सुरेख खेळी मैदानामध्ये पाहायला मिळते. पंचाने काउंटिंग चालू केली आहे. बोनस प्लस 2 खेळाडू. बोनस प्लस 2 खेळाडू. खरोखरच रसिक वर्गाचा प्रोत्साहन आणि म्हसळा संघाला या ठिकाणी खरोखरच प्रोत्साहन दिलं जातंय. खेळाडूंना प्रोत्साहन. चला पंचांजवळ या ठिकाणी वाद करायचा नाही. 500 रुपयाचं पारितोषिक यापूर्वी शिलकर तात्यांनी लावलं होतं.
ते 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जिंकले. बोनस प्लस 2 पॉईंट खोत जो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अकमल कादरी युवा प्रतिष्ठानचा कर्णधार जर्सी नंबर 7 याला 500 रुपयाच्या बक्षिसानं या ठिकाणी गौरवण्यात येणार आहे. रत्नाकर शिरकर यांच्याकडून लाभलेलं हे 500 रुपयाचं पारितोषिक तब्बल 4 मॅचेस नंतर या ठिकाणी हे लाभलेलं आहे. एक बोनस प्लस 2 पॉईंट्स असं हा बक्षीस होतं ते या ठिकाणी जर्सी नंबर 7 याला लागलेलं आहे. सुरेख सामना मैदानामध्ये रंगतो. अर्थातच देवा स्पोर्ट्स बोरली विरुद्ध मसा या दोन संघाच्या दरम्यान या ठिकाणी सुरेख गुण टिपलाय. या खेळाडूंना खरोखरच रसिक वर्गाचा या ठिकाणी प्रोत्साहन या ठिकाणी पाहायला मिळतोय. चढाई मार्फत स्वतः कर्णधार देवा स्पोर्ट्स संघाचा प्रज्योत गाणेकर मैदानामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. दाखल झालाय प्रज्योत गाणेकर. संपूर्ण सामन्यामध्ये या ठिकाणी आता त्याची चढाई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. प्रज्योत याची पाहूया गुण संपादन करतोय का प्रज्योत. काहीशा गुणाने या ठिकाणी आघाडीवरती आहे अकमल कादरी युवा प्रतिष्ठान म्हसळा संघ. पाहूया कशा प्रकारे रणनीती असेल देवा स्पोर्ट्स संघाची या ठिकाणी. कोणत्या प्रकारे रणनीती असेल. येणारा काळ येणारी वेळ सांगेल की कोणत्या संघ या ठिकाणी विजय प्राप्त करेल. सुरेख सामना या ठिकाणी मित्रांनो मी सामना चालू होण्यापूर्वीच म्हटलं होतं की एक हाय व्होल्टेज सामना मैदानामध्ये या ठिकाणी रंगणार आहे. अर्थातच देवा स्पोर्ट्स बोरली विरुद्ध अकमल कादरी युवा प्रतिष्ठान म्हसळा. रणनीती आखण्याचा टाइम या ठिकाणी झालेला आहे. काहीतरी वेगळी रणनीती निश्चितच असेल ती म्हणजे अकमल कादरी युवा प्रतिष्ठान म्हसळा संघाची या ठिकाणी थोडीशी चुकबुल या ठिकाणी पाहायला मिळाली मागील काही क्षणामध्ये ती म्हणजे देवा स्पोर्ट्स संघाकडनं. रोहन पाटील यासाठी खुशखबर आहे. जर आपण एक पकड केला तर राज डापले यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. धोक्याची घंटा आमंत्रण केलंय ते म्हणजे प्रज्योत गाणेकर याला. पाहूया गुण संपादन करतोय का. यश प्राप्त होतोय का. खेळाडू बाद करावा लागेल. सुरेख खेळी मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळाली. 100-200 रुपयाचा मानकरी ठरलाय या ठिकाणी रोहन मानकरी ठरलाय 200 रुपयाचा. सुरेख या ठिकाणी अँकल या ठिकाणी पाहायला मिळाला तो म्हणजे रोहन याच्याकडनं सुरेख सामना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. देवा स्पोर्ट्स बोरली संघ विरुद्ध अकमल कादरी युवा प्रतिष्ठान. मागील सामन्यामध्ये विजय प्राप्त केला होता या संघानं. सामना संपायला आणि अकमल कादरी युवा प्रतिष्ठान संघामध्ये अगदी 5 खेळाडू सुवर्ण गणेश क्रीडा मंडळ दिव्यागर संघाचे खेळाडू या ठिकाणी खेळत आहेत. कौस्तुभ आंबोळकर या ठिकाणी आपण याच्या समालोचन कक्षाकडे. धोक्याची घंटा वाजले. गुण संपादन करावं लागेल. पाहूया कोणता संघ या ठिकाणी गुण संपादन करेल. अकमल कादरी युवा प्रतिष्ठान. खरोखरच अफलातून खेळी मैदानामध्ये पाहायला मिळते. रसिक वर्गाचा प्रोत्साहन या ठिकाणी दिला जातोय. खरोखर सुरेख सामना मैदानामध्ये रंगतोय. सिद्धेश भाई सुरेख सामना मैदानामध्ये श्रुतिकला बाद केलंय. सार्थक याच्याकडनं सुरेख पकड या ठिकाणी पाहायला मिळाली. खरोखरच सामना संपायला अगदी काही क्षण या ठिकाणी शिल्लक आहे. या ठिकाणी खेळाडूला दुखापत झाली. सुरेख सामना. अकमल कादरी युवा प्रतिष्ठान हा संघ विजयी झालाय. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराजित संघाचे हार्दिक हार्दिक आभार. धन्यवाद मित्र. असाच प्रोत्साहन या ठिकाणी तुमचा मिळाला पाहिजे. एक सुरेख सामना मैदानामध्ये या ठिकाणी पाहायला मिळाला. पुढील सामना असेल